पुण्यामध्ये एका भोंदूनं बलात्कार केलाय. रात्रीचा खेळ चालले. चला पहा संपूर्ण व्हिडिओ. नेमकं घडलंय काय? हा भगव्या वस्त्रातला भोंदू आता या प्रकरणामुळे तुरुंगात गेलाय. त्याचं घडलं असं की नाशिकमधल्या खरातबाबांचं प्रकरण महाराष्ट्राच्या सोशल मीडियामध्ये चांगलंच तापत असताना आणखीन एका नव्या प्रकरणाने महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला काळिमा फासली आहे. ते म्हणजे असं की महाराष्ट्रामध्ये नुकतंच भोंदूबाबांचं पीक आलंय. याच्यात अनेक साधू संतांच्या नावाखाली, अध्यात्माच्या नावाखाली अनेक स्त्रियांवरती बलात्कार आणि अघोरी विद्याचे प्रकार होताना आपण पाहतायत. राज्यात अशोक खरातांचं प्रकरण संपत नाही, तोच नव्या एका साधूची एंट्री झाली आहे. तुषार वैद्य या भोंदूनं एका महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी वसईमधील मणिकापूर नावाच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल झाला आहे आणि पोलिसांनी अधिक तपासासाठी ते प्रकरण पुण्यातील मांजरी या ठिकाणी वर्ग केलं आहे. आता जादूटोण्याच्या नावाखाली मिरची लिंब्याची ही जादू त्या युवतीवर करणारा हाच तो बंधू. अंगावरती पांढऱ्या रंगाचे वर्ण काढलेले, अंगावरती पांढऱ्या रंगाच्या वर्णाबरोबर कपाळावर चंदनाचा अष्टक लावलेला, मी पार्वती, मी शंकर आणि तू माझी पार्वती असं म्हणत या साधूनं त्या युवतीशी जवळीक वाढवली. पीडित महिलेला धार्मिक अंधश्रद्धेचा फायदा घेत, गैरफायदा घेत तिच्याशी जवळीक साधली. हा बंधू डिसेंबर 2023मध्ये महिलेला भेटायला गेला. मी महादेवाचा अवतार असून तू माझी पार्वती आहेस आणि मला प्रसन्न करून घेण्यासाठी तुला माझ्याशी शारीरिक व्याभिचार करावा लागेल असं या साधूने भासवलं आणि ती युवती त्याच्या त्या खोट्या खोट्या अध्यात्माला बळी पडली. आणि 2025मध्ये पीडित महिलेला वसईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन तिच्यावरती एक्सप्रेस इनमध्ये अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ऋषिकेश वैद्य याच्या धमकीमुळे आतापर्यंत ही पीडिता गप्प होती. परंतु राज्यात नवीन SIT स्थापन होऊन तक्रारी करण्याचं आवाहन महाराष्ट्र शासनाच्या पोलीस डिपार्टमेंटच्या वतीनं करण्यात आलं आणि अनेक महिलांनी तक्रारी करायला सुरुवात केली. जादूटोणा, काळे बाहुली आणि अनेक सारे प्रसंग सांगून या भामट्यानं त्या महिलेच्या अब्रूशी इब्रत काढली. पहा मित्रांनो, हा गंगाजलाच्या समोर बसलेला साधू दिसायला साधा, भोळा, ओजस्वी वाटणारा, परंतु याच्या मनातल्या काळ्या पापांनी आता त्या युवतीचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. नेमकं महाराष्ट्राला असं कुठं ग्रहण लागलंय की नुकत्याच 39 आमदारांच्या भेटीसह खरातांचं प्रकरण, अनेक महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालेले असताना आता आमच्या वसईचा नवा बलात्कारी बाबा महाराष्ट्रात प्रसिद्ध होऊ लागला आहे. खरं तर खरात प्रकरणाची पुनरावृत्तीच म्हणावी लागेल. माळींच्या आणि गंधांच्या नावाखाली अध्यात्माचे गुंड असणारे हे बंधू अनेकांचा फायदा घेऊ लागलेत, अनेक युवतींची आबरू लुटू लागलेत आणि त्यांनी तोंड गप्प ठेवावं म्हणून काळ्या जादू, बंगाली जादू आणि अघोरी विद्येचे प्रकार, लिंबू मिरच्यांचा प्रकार समोर यायला लागला. अशा सगळ्या बंधूंना लवकरच पोलिसांनी बेड्या ठोकाव्यात, कारण नाशिकमध्ये ही पहिली घटना नव्हती. नाशिकमध्ये भोंदूबाबाने 50 लाखांना चुना लावल्याची घटना काही दिवसात घडली होती. तोच हा बंगाली बाबा. पुढे चालून त्याच नाशिकला खरातबाबांची घटना घडली आणि आता वसईपर्यंत त्याचं लोण येऊन पोहोचले. अनेक बाबांनी महाराष्ट्रातल्या अनेक युवतींवर असे अन्याय अत्याचार केलेत. पण नेमकी महाराष्ट्रात हे घडतंय का? कारण धार्मिक क्षेत्रावरती वर्गणीच्या नावाखाली लाखो रुपये गोळा करून अध्यात्मात कसलाही पारंगत नसणारे, कसलंही ज्ञान नसणारे साधू स्वतःच्या हव्यासापोटी त्या वर्गणींचा पैशाचा वापर करतात. सामान्य माणूस, शिकलेले चांगले चांगले सुशिक्षित किंबहुना राजकीय नेते, अधिकारी हे श्रद्धेला बळी पडून लाखो रुपयाच्या देणग्या त्या मठांना दान करतात आणि हेच साधू पुढच्या काळात आपल्याला फसवण्याचं काम करतात. आणि हे साधू अजिबात वैराग्य न साधता, कुठलीही अध्यात्मभक्ती न दाखवता सामान्य माणसांना लुबडण्याचं काम करतात आणि आपण त्या अंधश्रद्धेला बळी पडतो. अनेक युवतींनी या प्रकरणांमुळे आपला संसार आता देशोधडीला लावला आहे. हे प्रकरणाची व्याप्ती थांबताना दिसत नाही आहे. महाराष्ट्रामध्ये नवे नवे रोज प्रकार सर्रासपणे समोर येऊ लागलेत आणि प्रश्न पडला आहे की हिंदू धर्मात भगव्या वस्त्रातले हे गुंड आता धर्माला बुडवतील काय?
ज्यानं त्यानं बाबा एक धंदा होऊन बसलाय. कुणीतरी अध्यात्माच्या नावाखाली वर्गण्या जमा कराव्यात, मंदिरं बांधावीत आणि सामान्य माणसांनी तेथे जाऊन माथे टेकावेत आणि त्याच माथ्याचा आधार घेऊन यांची लैंगिक भूक भागून स्वतःचा हव्यास पूर्ण करावा, असाच काहीचा प्रश्न सामान्य माणसांच्या मनाला पडू लागला आहे. मित्रांनो, हा प्रकार लवकरच जर थांबवायचा असेल तर हिंदू धर्माशी पात्राणा करणाऱ्या या भगव्या गुंडांना थांबवणं गरजेचं आहे. गावोगाव अनेक साधू वर्गणीच्या माध्यमातून आपली आर्थिक भूक भागून अनेक प्रकारची विलासी चैनी जीवन जगत आहेत. याच्याचवरती ते थांबलेले नसून काही प्रमाणात महिलांच्या अब्रूची लूट करण्याचेही प्रकार समोर येऊ लागलेत. म्हणून अशा भगव्या गुंडांना आपल्यापासून लांब ठेवणं हाच सध्या दक्षतेचा एक उत्तम उपाय ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाच्या वतीनं महिलांना आवाहन करण्यात आले की जर असे प्रकार तुमच्या बाबतीत झाले असतील तर पोलिसांना कळवा. भगव्या वस्त्रातले ते गुंड लवकरच गजाआड होतील अशी आशा बाळगूया. महाराष्ट्राच्या